या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील। पत्ता शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर। शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर MIDC सोलापूर। या ठिकाणी माझा राजकीय प्रवास या ठिकाणी सुरू झाला 2007। तसेच आपले आदरणीय राजकीय आमचे गुरु महेश अण्णा कोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वडील रामकृष्ण कोंडल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय प्रवास या ठिकाणी सुरू केला। 2007 साली या ठिकाणी अपक्ष म्हणून सर्वप्रथम मी सोलापूर शहरामध्ये निवडून आलो। त्याच्यानंतरनं चांगलं हातदवडमध्ये चांगलं काम करायचं, लोकांची सेवा करणं हे ध्येय या ठिकाणी मी बाळगलं। आणि महेश अण्णा सारखं म्हणायचे की तुला हातदवड भागमध्ये काम करायची अतिशय चांगलं स्कोप आहे आणि अण्णांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त आपल्या प्रभागातील आपल्या लोकांच्या कामं आपण कसं केलं पाहिजे हे ह्या माध्यमातून लोकांचे नागरिकांच्या या ठिकाणी कामं करत गेलो। 2007 साली अपक्ष म्हणून सर्वप्रथम निवडून आलो। 2012 साली या ठिकाणी काँग्रेसकडून निवडून आलो आणि सभापतीपद महानगरपालिकेचं जे स्थायी समिती सभापतीपद असतं ते वयाच्या 25व्या-26व्या वर्षी या ठिकाणी मला संधी मिळाली। सोलापूर शहराच्या या ठिकाणी 900-950 कोटीचं बजेट मी या ठिकाणी वयाच्या 26व्या वर्षी मांडलं। त्याच्यानंतरनं 2017ला महेश अण्णा शिवसेनेमध्ये आल्यानंतर आम्ही अण्णांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेमध्ये आलो आणि तिथे सेनेमध्ये जवळपास 22 नगरसेवक या ठिकाणी अण्णांनी सोलापूर शहरामध्ये आतापर्यंत शिवसेनेचे कधीही नगरसेवक 6-7च्या पुढे गेले नव्हते, पण महेश अण्णांनी या ठिकाणी 22 नगरसेवक सोलापूर शहरामध्ये शिवसेनेचे या ठिकाणी निवडून आणले। तसेच अतिशय चांगल्या पद्धतीने अण्णा काम करत होते। मी असेल, आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब असतील, अण्णांच्या आम्ही सर्वजण आम्ही मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो। देवेंद्रदादांनी देखील ज्या भागामध्ये आपल्या पद्मशाली समाजाचं एकही मतदान नसताना 30-30 वर्ष जे राजकारण केले अशा माणसाला 4-4 हजार मताने या ठिकाणी पाडून त्या ठिकाणी आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब निवडून आले। ते 2दा नगरसेवक झाले आणि तात्यांच्या तालमीत महेश अण्णांच्या मार्गदर्शनाखाली अण्णांच्या तालमीत तयार झाल्यामुळं आपले आमदार देवेंद्रदादा कोटे आज आपल्याला माहिती आहे सोलापूर शहरासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करत आहेत। आपले जे काही शहराच्या अडीअडचणी आहेत त्या उड्डाणपूल असतील, IT कंपनीचे विषय असतील, शहराचे विमानतळाचा विषय असेल, सर्व प्रकार सर्वप्रथम पाण्याचा विषय असतील, या ठिकाणी आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी सर्वप्रथम सोलापूर शहराचे सर्व विषय जे काय ते विधिमंडळामध्ये मांडून आपल्या सोलापूर शहरासाठी जास्तीत जास्त विकास निधी या ठिकाणी आणण्यामध्ये यश प्राप्त त्यांना झाले। आज आपल्याला माहिती आहे समाजाचे 18 नगरसेवक जे काय आता आपले निवडून आलेत ते त्याच्या पाठीमागं आमदार देवेंद्रदादा कोटे यांचा सिंहाचा वाटा आहे हे आपण या ठिकाणी निश्चित त्यांचा आभार मानलं पाहिजे। आपले डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे साहेब देखील त्यांच्या कार्यपद्धतीने समाजकार्य असेल, राजकारण असेल, समाजकारण ते त्यांच्या परीने या ठिकाणी काम करत आहेत। आम्ही आमच्या परीने या ठिकाणी काम करत आहोत आणि या ठिकाणी निश्चित असं 1-2 शब्द एवढं असं बोलतो आणि समाजाचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, कारण का आज समाजाने मला दिलेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे। मी केलेलं सामाजिक कार्य आहे, माझे कर्तव्य समजून हे केले आहे। समाजाने मला घडवले, शिकवले, उभे केले। आज त्याच समाजाकडून मला मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अमूल्य आहे। असंच मी या ठिकाणी समाजाचं काम करत राहणार आणि निश्चित हा सत्कार केवळ माझा नसून माझ्या सहकार्याचा, कुटुंबियांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्तीचा आहे। त्यांच्या या पाठिंब्याशिवाय मी हे या ठिकाणी पोहोचणं शक्य झालं नसतं। सामाजिक कार्य असेल म्हणजे फक्त सेवा नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाण्याचं या ठिकाणी मी प्रामाणिकपणे 15 वर्ष 20 वर्ष या ठिकाणी काम केलं आणि निश्चित या ठिकाणी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात देखील माझ्यावर जी मोठी जबाबदारी पडली आहे, आज सोलापूर शहराची मोठी खूप जबाबदारी माझ्यावर आहे, ते मी प्रामाणिकपणे आणि जास्तीत जास्त माझ्या हातून जे काय सेवा घडेल आज सोलापूर शहरासाठी त्या ठिकाणी मी परिपूर्ण करायचं या ठिकाणी शब्द देतो। आणि समाजाचं आज या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावर आमचे सर्व ज्येष्ठ
या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीधर सुंकुटवार साहेब, स्वामी कंदिकटलाजी, परकी पंडला नरहरीजी, सचिन उंबाजेसी, कैलास गोरंटल साहेब, तमशेची जानकी देवीजी, सुरेश आमचे पद्मश्री ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेशजी पलमारी साहेब, सागर मोगलीजी, सारंग श्रीवासुलूजी, तसेच आमचे गोप साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे वडील रामकृष्ण कोंडल साहेब, समाजाचे सर्व ज्येष्ठ, आमचे नवीन निवडून आलेले सर्व नगरसेवक, या ठिकाणी सर्वांचं या व्यासपीठावर स्वागत करतो आणि त्यांचं समाजाच्या वतीने या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल आमचे डॉक्टर सूर्यप्रकाशजी कोटे यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड MIDC च्या मध्यभागी, MIDC पोलीस चौकी जवळ, अनंतारा लॉनच्या समोर, सोलापूर. आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी. येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चेट्टीनाड ACC सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, बिर्ला शक्ती, जुवारी, सागर व विकॅट सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, अल्ट्राटेक कंपनीचे AAC ब्लॉक, शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे, स्ट्रक्चरल आयटम्स जसे अँगल, पाईप, चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध. प्रभाकर स्टील गज्जम येथे. प्रोप्रायटर श्री राजय्या प्रभाकर गज्जम. मोबाईल नंबर 9423591259 किंवा 8087551679. शाखा नंबर 1, पद्मशाली नगर, MIDC, अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल जवळ, तंबा केफे वेर समोर, सोलापूर. शाखा नंबर 2, स्पीड शोरूम जवळ, अनंतारा लॉन समोर, MIDC, सोलापूर. आजच भेट द्या.